हॅलो. आजकाल सगळेजण रवी किशन यांचे फक्त मीम्स बनवत आहेत. पण आज आपण त्यांचे काही असे चित्रपट बघणार आहोत, त्यामध्ये त्यांनी खरंच खूप छान काम केलं आहे आणि ते रोल खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण रवी किशन म्हणजे फक्त मीम्स नाहीत. सो त्यांनी काही खूप वेगळ्या आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. त्यापैकी एक आहे लापता लेडीज. यामध्ये त्यांनी इन्स्पेक्टर श्याम मनोहर यांची भूमिका केली आहे. थोडा फनी, थोडा कडक आणि परिस्थिती समजून घेणारा पोलीस अधिकारी. त्यांचा अभिनय आणि कॉमेडी टायमिंग या चित्रपटात दोन्ही खूप छान आहे. त्याच्यानंतर आहे वेब सिरीज नेटफ्लिक्सवरची मामला लीगल है. यामध्ये त्यांनी वीडी त्यागी यांची भूमिका केलेली आहे. हा कॅरेक्टर खूप मजेशीर आहे. त्याची बोलण्याची पद्धत, एक्सप्रेशन, डायलॉग डिलिव्हरी अगदी बघण्यासारखं आहे आणि एकदम नॅचरल वाटतं. पूर्ण सिरीजमध्ये ॲक्च्युली त्यांनीच पूर्ण मजा आणलेली आहे. त्याच्यानंतर हा चित्रपट पण खूप सुंदर आहे. ह्याचं नाव आहे बजाते रहो. यामध्ये त्यांनी विलनची भूमिका केली आहे. म्हणजे मोहनलाल सबरवाल असं एक खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट असतो. सो त्याचा रोल त्यांनी केलेला आहे. कॉमेडी आहे आणि पण खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ते. त्यात पण टायमिंग आणि एक्सप्रेशन ते जे आहे ते बघायला खूप मजा येते. त्याच्यानंतर एक आर्मी फिल्म आहे 1971 नावाची. सो ह्यात पण देखील त्यांची भूमिका खूप मस्त आहे. त्यांनी कॅप्टन जॅकॉबची भूमिका केलेली आहे. सिरियस भूमिका आहे. एक सैनिक म्हणून त्यांनी केलेलं काम पण खूप साधं आहे, पण ते अगदी मनाला लागतं. माझ्या मते हा बेस्ट परफॉर्मन्स आहे त्यांचा. आणि पण एक अजून फिल्म आहे जी लास्ट फिल्म आहे, तर तो बेस्ट म्हणजे तो अगदीच बेस्ट परफॉर्मन्स आहे. तर म्हणजे सगळ्यांच्याच आवडती फिल्म मुक्काबाज. यामध्ये त्यांनी बॉक्सिंग कोचची भूमिका केली आहे. त्यांचं नाव आहे संजय कुमार. एक असा दबदबा असलेला आणि रागीट कॅरेक्टर, पण खूप वेगळं महत्त्व येतं आणि खूप समजूतदार कॅरेक्टर आहे ते. म्हणजे बघायला खूप मजा येते. त्यात त्यांनी ना त्यांचं एक गाणं पण आहे. न्यूक्लियासोबत त्यांनी त्याच्यात एक गाणं केलंय, तर त्याच्यात त्यांचे एक शब्द आहेत हिंदीमध्ये. ते गाणं ऐकायला खूप मजा येते. सो मुक्काबाज हा माझा पर्सनल फेवरेट आणि माझा आवडता रोल आहे त्यांचा, रवी किशन यांचा. सो पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कधी असं त्यांचं मीम दिसलं, तर हे चित्रपट आठवा. म्हणजे तुम्हाला कळेल की ते फक्त मीम मटेरियल नाही, तर हे खूप चांगले ॲक्टर पण आहेत. तुम्हाला त्यांचा कुठला रोल आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि TH नेटवर्कला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.